घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण महापालिकेबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे दावेदार हा देखील कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज जे जिल्हा परिषदेचे दावेदार आहेत ते स्वतः जिल्हा परिषद निवडणूक किंवा पंचायत समिती निवडणूक लढवणार नाहीत. मात्र कोल्हापूर दक्षिण आणि करवीर तालुक्याचं जे नेतृत्व करतात ते आरपीआयचे तालुका प्रमुख बाळासाहेब वाशीकर हे आता माझ्यासोबत आहेत. ते या दोन्ही भागाचे नेतृत्व आता त्यांच्याकडे आहे. त्यामुळं त्यांची आपण विशेष मुलाखत घेणार आहोत. या दोन्ही म्हणजे कोल्हापूर दक्षिण आणि करवीर तालुक्यामध्ये आरपीआयची भूमिका काय आहे हे ते आज इथं मांडणार आहेत. त्याचबरोबर आपण त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचालीबाबत देखील दिलखुलास अशा चर्चा करणार आहोत. नमस्कार बाळासाहेब. नमस्ते. बाळासाहेब, आता तुम्ही आरपीआयचे तालुका प्रमुख म्हणून काम करत आहात. या कालावधीत तुम्ही जे आता आरपीआयचे तालुका प्रमुख पद ज्यापासून तुमच्याकडे आलं त्यावेळीपासून केलेले सामाजिक उपक्रम किंवा राजकीय उपक्रम किंवा राजकीय आंदोलन याबद्दल थोडक्यात माहिती द्या. मी ज्यावेळी तालुक्याची धुरा या करवीरमध्ये घेतली त्यावेळेपासून का नाही मी इथल्या गोरगरिबांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, घरकुल योजना, त्याचबरोबर रेशन कार्डाची कामं ची सातत्यानं त्याने पाठलाग करून करताय. काही जणांना जर इतर रेशन मिळत नसेल तर त्याच्याबद्दल आंदोलन करणे, शिप्या दवाखान्यामध्ये गोरगरिबांची सेवा करायचं काम, ही अशी गोरगरिबांच्या माध्यमातून माझ्या हातून होत आहे. वा. आतापर्यंतच्या वाटचालीत तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? नेते रामदाजी आठवले साहेबांची प्रेरणा आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तम दादा यांच्या प्रयत्नाने किंवा त्यांचा मला पाठिंबा असल्यामुळे मी हे काम करतोय. आता कोल्हापूर दक्षिणचं आरपीआयचं नेतृत्व तुम्हीच करत आहात, करवीर तालुक्याचं पण नेतृत्व तुम्हीच करत आहात. प्रत्येकी कोल्हापूर दक्षिण मध्ये 6 जिल्हा परिषद मतदारसंघ येतात, परत करवीर मध्ये 6. तर या जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल आपली भूमिका काय आहे? या करवीरमध्ये एकूण 12 मतदारसंघ जिल्हा परिषद आहेत आणि 24 पंचायत समिती आहेत. यामध्ये 4 पंचायत समिती आहेत, 3 दक्षिणमध्ये मागासवर्गीय अनुसूचित जातीमध्ये महिला तिकडं ह्याला पडलेत, 2 महिला आहेत त्या आणि 2 पुरुष आहेत. त्यापैकी करवीरच्या आमदार नरके साहेबांच्या मतदारसंघामध्ये एकच फक्त शिरोली मतदारसंघ अनुसूचित जाती पुरुष, तिथं आम्ही ती मागणी केली आहे. त्या पद्धतीनं आम्ही 6 मतदारसंघातली नेते मंडळी आरपीआयची गाणी घेऊन आमदार साहेबांना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत केलेली आहे आणि ह्यावेळी तुम्ही आम्हाला पंचायत समिती फक्त आमच्या आरपीआय साठीची सोडायला पाहिजे. त्यांनी तशी ठोक काय आम्हाला हे दिलेलं नाही. पण आमचे नेते रामदाजी आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे की सत्तेत यायचं असेल तर महायुतीतल्या पक्षाबरोबर तुम्ही कुठल्याही म्हणजे भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी. त्यामुळं आम्ही पहिल्यांदा इथं सत्तेत त्यांनी आता शिंदे गटाचे आमदार असल्यामुळे त्यांना विचारलेला आहे. जर त्यांनी आम्हाला डावललं तर पर्याय आमच्याकडे असल्यामुळं आम्ही त्याचा विचार करणार आहे. इथे स्थानिक आमदार जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यांनी जर तुम्हाला जर डावललं तर तुम्ही वेगळी भूमिका घेऊन तुम्ही राष्ट्रवादीची संगत देखील करू शकताय. 100% आम्ही महायुतीतल्या घटक पक्षाबरोबर जाणार. त्यामुळं मग ते भाजपमध्ये जाईल, नाहीतर भाजपबरोबर जाईल, नाहीतर राष्ट्रवादीचे आमचे इथले नेते कोण असतील त्यांच्याबरोबर जाणार. आता आता तुम्ही एक आरपीआयचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते पण आहात. तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी पण आता तुमची चुरस वाढलेली आहे. जागा वाटपाचा आता फॉर्म्युला ठरलेला आहे. तर तिथं तुमचा विचारच झालेला नाही, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आमचे नेते रामदाजी आठवले साहेबांनी तसे सांगितलेलं आहे की आम्हाला आता तुम्ही सत्तेत घ्यायला पाहिजे म्हणून. मग जिल्ह्याच्या वतीने उत्तम दादांनी तसं पत्र चंद्रकांत दादांना दिलेलं आहे किंवा भाजपच्या नेत्यांच्या बरोबर डायलॉग चालू आहे की आम्हाला 6 मतदारसंघ सोडा महानगरपालिकेचे, तर ते आम्हाला 3 तरी मतदारसंघ सोडणार अशी
आश्वासन दिलेलं आहे. हम्म. मग त्यात ते मुन्ना साहेब असतील किंवा इतर आंबेडकर असतील ही ती विचार करून करते. आता तुमच्या स्थानिक इथल्या म्हणजे वाशी ज्या मतदारसंघात येते, जिल्हा परिषद मतदारसंघात हे तुमचं वाशी गाव येते, त्याचा काय आता म्हणजे त्याची परिस्थिती काय आहे? जिल्हा परिषदला ओपन मध्ये येते. हम्म. जर आम्हाला अनुसूचित जातीला जर जागा तिकडे सोडली हम्म. तर आम्ही इथले जिल्हा परिषदचा त्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी सक्रिय असणार. हम्म. पण आम्हाला जर तिथं उमेदवारीच नाही दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर थांबणार नाही. आम्हाला जे उमेदवार दिले त्यांचा त्यांनी उमेदवार आणायचा, पण माहितीचा उमेदवार. बाळासाहेब, आपण थोडक्यात पण चांगली माहिती घेतली किंवा चांगला राजकीय आढावा तुम्ही घेतला, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलच्या वतीनं तुमच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.